पगाराची ना तारीख जवळ आली का मला असं वाटतं जवळजवळ प्रत्येक घरामध्ये म्हणजे पगार येण्याच्या आधीचे जे 2-4 दिवस असतात ना, तर त्यावेळेला ही प्रॉब्लेम येते सगळ्यांच्या घरामध्ये की डाळ संपते, तेल संपते, काहीतरी संपायला आलेलं असतं. कारण साधारण परिस्थितीतली लोक आहोत आम्ही, म्हणजे आपण सर्वजण. तर आम्ही काय करतो माहिती का, मी तुम्हाला माझी एक गंमत सांगते. म्हणजे बघा ना, महिन्याचे 25-26 दिवस किंवा 27 दिवस तुम्ही तेल लावलेली पोळी खाताय आणि अचानक ज्या वेळेला शेवटच्या 2-3 दिवसामध्ये आता लेडीज आहे म्हटल्यावर हे जाणवतं की आता तेल संपायला आलेलं आहे आणि पगार येईपर्यंत आपल्याला काही करता येणार नाही, पर्याय नाही आपल्याकडे. मग अशा वेळेला बरं भाजीला तर तेल हवंच, मग चपात्या बिना तेलाच्या करतो आम्ही. आणि त्यावेळेला म्हणजे ते दिवस मुलांना जड जाऊ नये, कारण खूप वेळा काय होतं माहिती का, मुलांना अशा गोष्टी ॲडजस्ट करायला लावणं गरजेचंही असतं आणि त्या गोष्टी समजावून सांगणं खूप जास्त गरजेचं असतं. तर जर कधी त्यांना सांगितलं ना, नाही नाही घरात तेल संपलं आहे आणि बिना तेलाच्या चपात्या खायच्या आहे, तर कदाचित त्यांना ते गरिबीची जास्त जाणीव होईल आणि ती गरिबी त्यांना जड वाटायला लागेल, तिचा तिरस्कार वाटेल आपल्या परिस्थितीचा. तर तो वाटू नये म्हणून मी काय करते माहिती का, मी नेहमी दिदू मनूला सांगत असते की बाळा आपण ना हे 2-3 दिवस ना आपण हेल्दी राहूया, हेल्दी फूड खाऊया. म्हणजे जसं श्रीमंत लोक नाही का, किती जरी तेल असलं तरीसुद्धा ते बिना तेलाच्या चपात्या खाता का, तर त्या गोष्टीचे शरीरावर परिणाम चांगले व्हावेत, वाईट होऊ नये म्हणून. तर एक काम करूया ना, आपण पण हे 2-3 दिवस आहे ना, म्हणजे जोपर्यंत पगार येत नाही आणि जोपर्यंत तेल आणलं जात नाही ना, तोपर्यंत आम्ही तशी आयडिया वापरतो की दिदू मनूला मी सांगते की आपण बघा हेल्दी डे सेलिब्रेट करतो आपण. मग हे 2-4 दिवस आहे ना आपण कमी तेलाची भाजी खाऊया, आपण बिना तेलाच्या चपात्या खाऊया, मग आपण हेल्दी राहू. होतं काय माहिती का, याने फक्त मुलांचा दृष्टिकोन चेंज होतो आणि जी गोष्ट ज्या चपात्या त्यांना बिना तेलाच्या असल्यामुळे कडक दिसतात ना, तर त्या चपात्या हेल्दी दिसायला लागतात, मऊ होऊन जाता. आणि ह्याच विचाराने ना पोरं न कुरकुर करता त्या गोष्टीला, त्या परिस्थितीला साथ देता, ॲडजस्ट करता आणि खूप आनंदात राहता. सांगायचं एवढंच आहे की हे बघा, परिस्थिती आहे तशी असतेच, पण ती गोष्ट जर कधी ना ओझं म्हणून घेण्यापेक्षा थोडासा आपला दृष्टिकोन चेंज केला आणि त्यातनं जर कधी थोडी बघण्याची नजर बदलवली आणि चांगलं जर काही बघण्याचा प्रयत्न केला ना, तर खरंच तीच गोष्ट खूप सुंदर वाटायला लागते, असे माझा तर अनुभव आहे. पण तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.